माऊ झाला का खाऊन कॅम्प बर्गर? चलो घर पे. आता घरी जायचं. मॅडम म्हणले की मी ते एक बर्गर नाही खाल्ला, मला पाणीपुरी खायची आहे. लय खर्च करावायला लागली मला. रोडवर नाही का डायरेक्ट ते चटे हातरून नाही का डायरेक्ट विकतात. त्या टायमाला रील्स बेस नव्हतं बनवायचो मी एवढे. चटे हातरून डायरेक्ट इकडं संध्याकाळच्या इथं हे असायचं, सेल बिल लावायचो आम्ही डायरेक्ट. कुठं भेटलो होतो आपण फर्स्ट टाइम? ॲक्च्युली मम्मी पप्पाची पण लव्ह मॅरेज आहे तसं आहे, आणि त्यांचं पण एकदम भयानक लव्ह स्टोरी होती. तिने मला सेम एक किस्सा सांगितला. मग मी म्हणलं थांब व्लॉगमध्ये आमच्या पब्लिकला पण सांग. थांब. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये. मॅडमला सांगितलं होतं की तुम्ही स्टार्ट करा, पण त्यांनी काय स्टार्ट केलं नाही नेहमीप्रमाणे. सो कुठं चाललो आपण आता? रील्स बनवायला चाललोय आम्ही, आणि बघूया किती रील्स बनतात, काय बनतात. प्रत्येक वेळेस रील्स बनवताना आमची भांडणं होतात, कारण की एकदम प्रॉपर लागतात रील्स बनवायला. आणि आपल्याला कसं एकदम कॉन्टेंट महत्वाचा, कॉमेडी महत्वाची, ते बाकीचं आपण काय जास्त बघत नाही. आणि आज आपल्यासोबत आहेत तर वर्ल्ड फेमस रील स्टार विशालदादा देशमुख या ठिकाणी. ह्यांचे 5,000ला थोडेसे फॉलोअर्स कमी आहेत यांचे या ठिकाणी. मित्रांनो जबरदस्त असं आर्टिस्ट आहेत ते, आणि ते आज आमच्याबरोबर आहेत. आमच्याबरोबर आता आज कोण कोण आहे अजून आमच्याबरोबर? माऊ आहे, अजून खूप सारे लोक आहेत. तर आता जाऊया. माऊ तिकडे घरापाशी थांबली आहे, मी कार सो पटकन त्यांना पिकअप करतो, मग पुढचं बोलतो. चलो कंटिन्यू करू. त्याचप्रमाणे आज आता परत एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले सुप्रसिद्ध रील स्टार माऊ कदम. माऊ कसे रील्स बनणार आज? मागचा वाला व्लॉग बघून माऊनी मनावर घेतलेले कमेंट्स वाचून की सगळे लोक म्हणले माऊला की एकदम शपथ मी वाचल्यात माहितीये कमेंट्स. ते म्हणले ते माऊ दीदी रील बनवतो नाही तर खरंच विसरतील तुला. मग त्याने आज मनावर घेतलेला आणि आज ती रील्स बनवणार आहे. हा ना? किती रील्स बनणार आज? हा 2. मग कारण की 2च कमेंट आले होते ना, म्हणजे 2च बनणार. हा सो चलो अभी करते हे कंटिन्यू. स्पॉट बघायचा आधी कुठे रील्स बनवायचे, त्यानंतर बघू कोणाला तरी टोपे टाकला पाहिजे खायला प्यायला, जरा तरी गणितच जरा बसवायला पाहिजे माझ्याकडे. कसं चला. तर मित्रांनो आता व्हिडिओज वगैरे चालू आहेत. मॅडमचे 4-5 व्हिडिओ झालेले आहेत, आणि माऊने आणि मी एक जबरदस्त व्हिडिओ बनवला कॉन्टेंटवाला. हिनी लववाले बनवलेले आहेत, आणि मी बनवताना थोडासा अडकळतोय कारण की आपलं कॉन्टेंट थोडा अलग था, तो अभी अलग थोडा बनाने लगाऊ. तो त्यात विषय चालला असा थोडा गडबडीचा. आणि त्यात पण कसं आहे मुलींचं लय करतं ना, तर आपलं कसं केस इकडं तिकडं झाली वड तू व्हिडिओ काही टेन्शन नाही. त्यांचं तसं नाही, माझे केस हल्ले थोडेसे तिकडे, माझे इकडे हल्ले, ए परत काढ, ए रिटेक. बाप रे बाप, कसं जमतास मग तुला? कसं जमतं म्हणजे केस जरा खराब झाले तर मग नीट करायला नको का? बघता काय फ्रेंड, मला लय अवघड वाटायला लागले हळूहळू सगळे. ठीक आहे, जाऊ द्या, काय विषय नाही. आता दादा कोण बर्गर खायला नेणार आहे आम्हाला? 500 रुपये माझ्याकडे दिले बर्गर, पण आता आम्ही दोघंच होतो. पण आता हे आम्ही येणार ना फुकट मध्ये. अस्मिता देणार आहे. अस्मिता दिले तिने. चला आता रील्स वगैरे काढतो, ऊन जाते, आणि मस्त की थोडंसं शॉपिंग पण करायची तिकडे पण. माऊ झाला का खाऊन कॅम्प बर्गर? माऊने स्पॉन्सर केले. माऊने मेयोनीज आहे ते, मेयोनीज खाऊ बोलला लावला. आता बर्गर वगैरे खाऊन झालेलं आहे मस्तपैकी. पण अस्मितानी ते शांतीवाली पूजा काहीतरी केली, असं 1.5 महिने तिला काहीतरी चिकन वगैरे खायचं नाहीये. माऊ धुळपूस बाबा लिहिले. बापरे. आता आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी भत्ता वगैरे बसवला. माऊ कसं वाटलं तुला कॅम्पचा बर्गर? आमच्या भारी वाटलं का नाही? आणि काय म्हणले माहिती का, जम्बो घे जम्बो. अरे गेला मिनी नाही गेला, एवढीच त्याला जम्बो पाहिजे. आणि पण छान आहे ना, पण तू तर खाल्लाच नाही. मला तो आवडलाच नाही ना. चलो घर पे. आता घरी जायचं. मॅडम म्हणले की मी ते एक बर्गर नाही खाल्ला, मला पाणीपुरी खायची आहे. लय खर्च करावायला लागली मला बजेट हलते सारखं. हाँ हिल सकते हैं, क्यों नहीं हिल सकते हैं भाई? बूंद बूंद से संबंध साधता है, तुमको क्या मालूम है? 20-30 रुपयाला एक पाणीपुरी भेटते. रोजचे 20-30 रुपये म्हणजे किती झाले माहिती का तुला? चिंगूस. जाऊ दे, मला सगळ्या पब्लिकला सांगायचं आहे की
आपण फर्स्ट टाइम कुठे भेटलो होतो? हा मी सांगू का? आता नाही, थोडं वेळ नाही. इथं आवाज येतोय जोरात. घरी वगैरे जाऊन हे करायचं. मला जिमला पण जायचंय, पण बघू आता घरी जाताना मग निवांत बसलो ना तर मग घरी सांगेल तुम्हाला जाऊन. अस्मिता तुम्हाला सांगेल. ओ कसं लय बाय की बाबा. तो चलो आता घरी जाऊया पहिले मस्तपैकी आणि मग नंतर ना तुम्हाला सांगतो. कंटिन्यू करा. सांग की सांग की आता सांगा. कॉन्फिडन्स लेवल नाही ना माझ्याकडे. मित्रांनो, हे जे तुम्हाला हातगाडी भाजीचे गाडी दिसते ते ना, इथं जे दिसते ते, तर आता जाता जाता दादा म्हणजे बोलत होता की विषय काय होता. आमचं ह्याच्या आधी पण एक कपड्याचं दुकान होतं छोटंसं, आणि कपड्याचं दुकान होतं आणि ते जेव्हा लॉस झालं त्या टायमाला त्यातला खूप सारा माल शिल्लक होता आणि तो माल आता काय करायचा म्हणून आम्ही काय केलं की रोडवर नाही का डायरेक्ट ते चटे हातरून नाही का डायरेक्ट विकतात. त्या टायमाला रील्स बेस नव्हतं बनवायचो मी एवढे. चटे हातरून डायरेक्ट इकडं संध्याकाळच्या इथं हे असायचं, सेल बिल लावायचो आम्ही डायरेक्ट, आणि तेवढा सगळा माल होता तो विकून टाकला. पण ह्याच्यामधनं विषय काय आहे, शिकायचं म्हणजे काय नियोजन होतं की कुठल्याही परिस्थितीत करा पण धंदा करा, असं म्हणणारे एक महान व्यक्ती होऊन गेलो. कोण माहिती का? स्वतः विशालदादा देशमुख. काय म्हणणे विशालदादा तुमचं? हो की आपला स्पॉट होता, तुम्हाला दाखवतो मी. गाडी बिड्यानं आपण आमच्याकडे एक सेकंड हँड व्हॅन घेतली होती आम्ही 25,000ची, आणि ती पण भिकार लागली चालूच व्हायची नाही, त्याला धक्का मारून चालू करायला लागायची. इकडे जे दिसतंय, हा इकडे जे दिसतंय हे जे बल्ब घेऊन बसलाय ना माणूस, त्या फुटपाईला फुल बसायचे. एकदम ओके मध्ये कार्यक्रम होता. अभी कैसा ये रोड पे ऐसा 4 व्हीलर में घूमते टाइम याद आता है. काय म्हणणे दादा? एक नंबर आपण करेल बस, पण मजा येते. चला घरला जायचं आता. तर मित्रांनो, आता मस्तपैकी सगळं फिरून फिरून झालेलं. हिने मला टोपी बसवलेली आहे आणि या ठिकाणी तिला पाणीपुरी पण चाललेली, पण माझा मोबाईल स्विच ऑफ होता. म्हणून मी दाखवलं नाही. पाणीपुरी खाल्लेली हिने मस्तपैकी. मुलींचा आवडता पदार्थ कसा काय असू शकतो काय माहिती, आणि मला वाईट त्या पाणीपुरीवाल्याचं वाटतं. सगळे त्याला भाईया म्हणतात. सो जाऊ द्या. आणि विषय असा होता की आता सगळे लोक आम्हाला विचारतात की नाही तुमच्याबद्दल आम्हाला सांगा, आम्हाला बघायचं ब्लॉग मध्ये असं असं. तर मग मी अस्मिताला बोललो की तू पुण्याला ये, आपण 10-15 दिवस तू घरी ये, मग आपण सगळे वेगळे ब्लॉग्स बनवू आणि त्याच्यामधनं सगळं आपल्या पब्लिकला सांगू की कसं होतं काय होतं. सो कुठं भेटलो होतो आपण फर्स्ट टाइम? नाशिकला. कसं काय? ओके. आणि आला होता पहिल्यांदा. मला माहिती नव्हतं म्हणजे काय कोणी, म्हणजे कास्टिंगचं तर आम्हीच हे केलेलं, बट माहिती नव्हतं की हे कोण आहे काय नाही का. हिने मला डायरेक्ट म्हणजे तिथे एक प्रोफाईल होती माझ्यापेक्षा कोणतरी थोडं वेगळं वगैरे होतं, तर हिला माहितीच नव्हतं मी कोण आहे. आणि 2-3 प्रोफाईल होतं तिकडे. मग त्यातली एक प्रोफाईल तिने कट केली. तिने ह्याच्यापेक्षा हात वर चांगलं ह्याला बोलून घ्या, आणि मग मला बोलून घेतलं. मी जात नव्हतो. मी ऋषी म्हणलं नाही मी नाही येणार, तरी पण बळबळ गेलो. म्हणलं चला फिरायला जायचं तर जाऊन फुकट फिरून प्रोडक्शनच्या पैशापेक्षा जाऊन आलो. आणि फर्स्ट टाइम मला सकाळी सकाळी अशी दिसली तिकडं, आणि फुलच हिंदीमध्ये सगळ्यांना झाडत होती, अरे चलो जल्दी जल्दी चलो, अरे तुमने किया की नाही, अरे कितना लेट हो गया, चलो चलो. म्हणलं अरे हिले रागेट आहे. मग नंतर हळूहळू ओळख वगैरे होत गेली, आणि मग नंतर तिथं भेटलो. मग 2-3 दिवस आपली श्रद्धा टक्के आमच्या सोबत होती. मग श्रद्धा सोबत ही राहत होती. मग आम्ही सगळे एकत्रच होतो. आणि काय होतं बरं सगळं म्हणजे पुढे हा मग सगळं आणि काय मग विषय आम्हाला कळलंच नाही. मग आम्ही बोलत होतो फक्त येताना. फर्स्ट डेला काहीच बोलणं वगैरे आमचं असं काही झालं नाही, आणि सेकंड डेला मग थोडेफार ओळख झाली अशी समजा, म्हणजे मग तेव्हा ओळख आम्ही करून घेतली म्हणजे नाही का, ऋषी यांनी सगळ्यांनी. लाईन मारायची गपचूप माझ्यावर, मला माहिती नाही. मग नंतर ना आमची ओळख वगैरे झाली, आणि त्यानंतर त्यांनी शूट वगैरे सगळं संपला. आणि मी जाताना फक्त मग हिचा नंबर होता माझ्याकडे. मग मी जाताना जवळजवळ रात्र 2-3 वाजेपर्यंत मी हिच्यावरच फोनवर बोलत होतो. आणि मग नंतर ना याला पुण्याला जायचंच नव्हतं, अर्ध्या रस्त्यातून गाडी घेऊन रिटर्न आलो. आणि ते पण सांग. आणि ही वाट बघत थांबली होती मम्मी खिडकीत की मी येणार आहे म्हणून. ती खिडकीतच होती, तिकडे खिडकीतच होती वाट बघत होती. अरे ज्याच्या जायचीच इच्छा होती मला माहिती होतं, आणि खरंच हा रिटर्न आला गाडी अर्धा रस्त्यातून रिटर्न आलेला, परत भेटला आणि परत भेटला आणि परत गेला. मग ही खिडकी थांबली तर मग मला कळलं अरे आहे कुछ होएगा. परत आलो. असं सगळं हळूहळू चालवलं. सगळं तुम्हाला आता नाही सांगणार, हे तुम्हाला पहिल्यांदा आम्ही कुठे भेटलो गोष्टी. मग आता काय तुम्हाला सगळं गप्पा सांगेल मी. आता ह्या मॅडमला आहे ना, आता मम्मी बरोबर थोडंसं त्यांचं स्वयंपाकाचं काहीतरी नियोजन आहे.
आहे ना. येस. हा तर ते सगळं करणार आहे. आता जस्ट मी एंड केलं व्हिडिओ आणि नंतर मम्मी मला म्हणायला लागली अरे तुमचं हे किस्सा ऐकून मला पण एक किस्सा आठवला. ऍक्च्युली मम्मी पप्पाची पण लव्ह मॅरेज आहे आणि मम्मी पप्पांच्या मामाची मुलगी आहे ना तू, आत्याची मुलगी म्हणजे साटोलोटो.com असं आहे. तर मग तसं आहे आणि त्यांचं पण एकदम भयानक लव्ह स्टोरी होती. तिने मला सेम एक किस्सा सांगितला. मग मी म्हणलं थांब ब्लॉग मध्ये आमच्या पब्लिकला पण सांग. थांब मग सांग काय आलं तर. काय झालं होतं तू आता बोललास ना त्याच्यावरनं मला आठवलं. आमचं गाव खेडेगाव आहे, तिथे फक्त 3च गाड्या असतात दिवसामधनं नाही का. सकाळी 10ला एक असती, दुपारी 2ला, संध्याकाळी 6ला. आणि पप्पा पुण्यावरनं मला भेटायला आले आणि त्यांना मी म्हटलं राहत, ते म्हणले नाही मी जायचो. मग त्यांचा एक मित्र वकील आहे, मग ते दोघं 2 व्हीलरवर निघाले. मग तिथून त्यांनी मस्त आले नाही का. आल्यानंतर ते म्हणले मला नाही यायचं पुण्याला. त्या आशिषला म्हणले, आशिष म्हणला का नाही मी परत चाललो म्हणे. तर तो म्हणला तू कसं जाशील. ते म्हणे तू गाडी घेऊन जा, मी कसा पण जाईल. आणि त्या गावाची एक 6ची गाडी गेली की नंतर गाडीच नसते आमच्या गावाला यायला. मग नंतर पप्पाला 12 वाजेपर्यंत स्टॉपलाच बसून राहिले. मग स्टॉपला बसून राहिले, त्यांना कळलं की आता आपल्याला काय 2 व्हीलर पण ह्या गावाला जायला भेटत नाही. पप्पा चालत निघाले. मग पप्पा 3 वाजता गावाला पोहोचले आणि आले आणि पायरीवर बसले. पण माझ्या वडील लय खडूस, त्यांना घरातच नव्हतं घेतलं. माहिती नव्हतं ना घरी. होतं माहिती. मग पण पप्पांचा राग यायचा ना आप्पांना. म्हणजे नाही म्हणायचे की हा पुण्यात राहतो, मग माझ्या पोरीला नाही सांभाळलं तर मग म्हणजे असं माझ्या वडिलांचा ग्रह होता. म्हणून मग ते माझे वडील त्यांच्यावर नीट बोलत नव्हते. त्यामुळे त्यांनी ना त्यांना लवकर घरातच नाही घेतलं. सर राहिले होते बिचारे पप्पा. हो बापरे. लव्ह स्टोरी बघा सगळीकडे लव्ह स्टोरी भयानक असते खतरनाक. पण माझ्याकडे असलं काही विषय नाहीये. हिच्या घरी नाही मला असं कधी खडूस सारखं करत काही एवढा विषय नाही. मला फुल इज्जत फुल मानपण बघितलं ना ब्लॉग मध्ये. फुल जेव्हा आपल्याला एकदम ओके मध्ये जावायचं मानपण असतं. आकाश खूप आवडतो आधी हे, पण आता माझ्यापेक्षा जास्त. हा मी चांगला आहे ना, हे सारखं नाही ढगोळी. शटअप. ब्लॉग एंड. आणि आता मी जिमला चाललोय, बघूया आता. सो कंटिन्यू करा. बघितलं पोरी तुला पहिल्यांदा, अडकला जीव माझा पहिल्यांदा, मनामध्ये गुदगुल्या पहिल्यांदा, स्लो मोशन झालंय पहिल्यांदा. बघितलं पोरी तुला पहिल्यांदा, अडकला जीव माझा दावा पहिल्यांदा. आर मनामध्ये गुदगुल्या पहिल्यांदा, सगळीकडे स्लो मोशन झालंय पहिल्यांदा. जेव्हा मला समजलं नाशिकला राहती तू, रोज मारतो पट्टे माझ्याकडे बघती तू, साडी जेव्हा नेसते कडक दिसती तू, सर्वांना माहिती मी तुझा माझी तू. बोल सजते तुला काय पाहिजे, तुला हे पाहिजे तुला ते पाहिजे, तुला चंद्रावर माझ्यासोबत डेट पाहिजे का माझ्याशी बोलायला नेट पाहिजे. बोल सजते तुला काय पाहिजे, प्रेमाच्या अभ्यासाचं गाईड पाहिजे, नाशिकच्या रस्त्यावर राईड पाहिजे का तुझं. फायनली वर्कआउट वगैरे झालेलं आहे मस्त पैकी. आता रात्रीचे मला वाटतं 11:30 पावणे 12 वाजलेले आहेत या ठिकाणी. आणि आमचे आझिम भाई आपले एकदम जबरदस्त ट्रेनर आहेत आणि ते आजकालमध्ये मी येत नाहीये, त्यामुळे ते आता आज ट्रेनिंगला आत नाही आले. आता कंटिन्यू चालू झालं. आज 2-3 दिवस जरा वॉर्मअप बिर्मअप चालेल, परत बनवायची आता परत तुम्ही या एकदम रेग्युलर ते एकदम परफेक्ट कार्यक्रम आहे. आणि कॉन्डोवेज जर कोण राहत असेल तर हयात फिटनेस विषय संपला. तुम्हारे भाई का बॉडी बनायला है मतलब किसका भी बन सकता है. सो आता वर्कआउट वगैरे पक्केमध्ये झालेलं आहे. आता रेग्युलर परत चालू करायचे. घरी जातो, जेवतो एकदम मस्तपैकी आणि ब्लॉग एडिट करायचा हावाला एडिट वगैरे करतो. घरी गेल्यानंतर काय होते का बघतो नियोजन. आता गाडी पण द्यायची आपल्या दुकानापाशी, कोण थांबले बघतो, परत वगैरे गेलाय का नाही. दिवस थकवणार होता आजचा. चला आता घरी जाता अशोक मामा भेटलेला आहे या ठिकाणी. आता काय सांगू तुम्हाला, हे हिमांशूने नाव ठेवलंय त्याचं. हिमांशूने नाही ना, काय नाव आहे नाही करत भाई. अशोक मामा इथे भेटलेला आहे. अशोक मामा मला म्हणतोय भाऊ चुकीचं करायला लागलाय. काय म्हणणं भाऊ तुझं सांग. माझं म्हणणं नाही रे, माझं एकट्याचं म्हणणं नाही. तात्या इथे जरा समोर बदललाय थोडा. भाऊ बदललाय का नाही, कशामुळे बदललाय भाऊ. काय सांगत वहिनी आल्या मग भाऊ बदल. ते पण वहिनी परमनंट नाही आल्या, 15 दिवसासाठी वहिनी आल्यात. आता 15 दिवसात कळलं की भाऊ किती बदललाय. नंतर बदलली नाही, लोक बदलली लोक बदलली. शिया तिकडे आता जिंदगी यांच्यासोबत घालू काय. भाऊ 25 वर्ष गेली की आयुष्याची काय. भाऊ बद्दल तुला काय वाटतं. भाऊची बहीण आहे डायरेक्ट सगळी, त्यामुळे काही टेन्शन नाही. लक्षात तो नाही बरोबर होता. सर बाजूला हा
भाऊ बद्दल तुला काय वाटतं? नाही अण्णाचं पण नाशिकला बघणार आहे आम्ही, त्यामुळे ते काय नाही बोलतो. बघणार रे नाही ना झाले अण्णा, मग काय करा बघा बघितलं जाऊ द्या मित्रांनो. आता तुम्हाला सांगतो नको आता नको, तुम्हाला सांगतो मित्रांनो, आता घरी जायचंय मस्तपैकी, जेवायची बिवायचे. यांचा पण इथं समाचार झालेला आहे आणि घरी जाऊन ब्लॉग एडिट करून झोपतो. उद्या सकाळी परत जिमला जायचंय आणि उद्या नवीन ब्लॉग बघायला भेटणार आहे तुम्हाला. सो टेन्शन घेऊ नका, नवीन ब्लॉग बनवायला मला परत सकाळी लवकर उठायला लागेल. ठीक आहे, चलो जय हिंद जय महाराष्ट्र. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. लव्ह यू, कीप सोने. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लव्ह यू गाईज, लव्ह यू.